आणि यानंतर आपण थेट जाऊयात, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे. दुसऱ्या ठिकाणी असणार असं मायग्रेशनमुळे आणि मायग्रेशन करताना काही वेळामध्ये लोकांनी नवीन अर्ज करतात, जुने ठिकाणी त्यांचे नाव वगळावे असा अर्ज करत नाही. असा एक कारण असू शकतात किंवा दुसरा कारण असं आहे की ते पूर्ण आपल्या शहर किंवा आपल्या राज्याच्या बाहेर झाले असू शकतात, त्यांचे नाव वगळायचे राहिलेले आहेत. काही लोकांच्या दुर्दैवानं काही मृत्यू झाला असेल तर त्यांच्या राहिलेल्या आहेत. सो ओव्हरऑल आपल्याला हे SIRच्या वेळामध्ये पूर्ण मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. ते कसं होतं आपल्याला समरी रिव्हिजनमध्ये एक महत्त्वाचं लक्ष ठेवायचं आहे की आम्ही दरवर्ष रिव्हिजनसाठी येतो, त्यावेळेला आम्ही फक्त एवढं विचारतो, आता असलेले यादीमध्ये तुम्हाला काही बदल करायचे आहेत का, तुमचे ॲड्रेस बदलले का, तुमचं फोटो काही बदलायचं का, तुमचं नाव बदलले का लग्न झाल्यानंतर किंवा काही कारणामुळे असेल तर बदलायचं का. असा काही बदल असेल तर आम्ही फॉर्म भरतो, नसेल तर भरत नाही. हे आपल्या समरी रिव्हिजनच्या प्रोसिजर आहेत. आता सखोल पुनरीक्षणमध्ये काय करण्यात येणार, आज तारीखला, आज म्हणजे आपल्याला 20 जूनच्या तारीखला मतदार यादीमध्ये असलेले प्रत्येक मतदारांच्या एन्युमरेशन फॉर्म तयार करण्यात येईल. म्हणजे काय, आज तारीखला म्हणजे 20 जूनला असलेले मतदारांच्या प्रत्येकांचे नाव, त्यांचे ॲड्रेस, बाकी सर्व एन्युमरेशन फॉर्ममध्ये प्रिंट करून मिळणार आणि ते घेऊन येणार प्रत्येक लोकांच्या घरी. आणि त्याला 2 प्रश्न विचारण्यात येणार. एक आहे की आज तारीखला आम्ही तुम्हाला दाखवत आहे ते सर्व माहिती बरोबर आहेत का, त्यांच्यामध्ये काही बदल झालेले आहेत का. बदल असू शकतात, नावमध्ये बदल असू शकतात किंवा फोटो जुने झाले असेल तर बदल असू शकतात, ॲड्रेस बदलला असू शकतात. हे सर्व बदल करण्यासाठी संधी देण्यात येतील. दुसरा काही असू शकतात, आम्ही ASDD म्हणतो, ॲब्सेंट, शिफ्टेड, डेट आणि डुप्लिकेट. हे 4 कारण काय आहेत का मी विचारतो. ॲब्सेंट म्हणजे तो इथून दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे, कुठे गेलेला आहे माहिती नाही, कुणाला आजूबाजूला असलेल्या लोकांना सुद्धा माहिती नाही, कम्प्लिटली ॲब्सेंट. ते दुसऱ्या ठिकाणी नोंद केला असेल पण इथे असलेलं कुणाला माहिती नाही. शिफ्टेड म्हणजे इथे होते परंतु हे नवीन ठिकाणी गेलेले आहेत, तिकडे त्याने अर्ज केलेला आहे, तिकडे नाव आलेलं आहे, त्याला शिफ्टेड म्हणतो. आणि डेट तुम्हाला माहिती आहे, त्यांचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा सर्टिफिकेट घेऊन डेट घेऊन आपण करू शकतो. आणि डुप्लिकेट आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी डुप्लिकेट असेल तर शोधून काढण्यासाठी मोहीम ECI राबवत आहे. डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नामच्या सर्व जुळत असेल तर तपासायचे असते. आणि नवीन एक प्रयत्न चालू आहे की फोटो सिमिलर एंट्रीज, फोटो मॅच होत आहेत का त्यांच्या आधारावर डुप्लिकेट करणे. असं ASDD असेल तर ते सुद्धा विचार करण्यात येईल. एक, आम्ही भरलेले माहिती आज असले माहिती बरोबर आहेत का, बदलायचं का. आणि दुसरा, तुम्ही ASDDला आहेत का, या विषयासाठी करण्यात येईल. हे 2 काम महत्त्वाचं करणार आहेत. आणि त्यासाठी आपल्या राज्यामध्ये 1,253 BLO कामावर असणार. काम मोठा असल्यामुळे BLOला मदत करण्यासाठी सुद्धा आम्ही सूचित केलेलं आहे. काम मोठा असेल तर त्यांना मदत करण्यासाठी इतर फील्ड लेवल वर्कर्स आहेत, त्यांच्यासोबत काम करणार आहेत. आणि ह्या प्रोग्राम खालीलप्रमाणे राहणार. प्रशिक्षण 20 ते 29 जूनमध्ये होणार. आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये आता सेन्ससचा हाऊस टू हाऊस एन्युमरेशन चालू आहे. म्हणून राज्यांनी विनंती केलं होते, सेन्ससच्या हाऊस टू हाऊस एन्युमरेशन पूर्ण होईलपर्यंत SIRचं काम सुरू करू नये असं विनंती केले. त्याप्रमाणे ECIने ते मान्य केले. आणि हे आपल्याला सेन्ससच्या हाऊस टू हाऊस एन्युमरेशन झाल्यानंतरच हे आपले SIR सुरू होणार आहेत. आणि 30 जूनपासून 29 जुलैपर्यंत
आमच्या BLO घरोघरी येणार आहेत हे तपासणीसाठी. या वेळामध्ये आपल्या मतदारांनी काय त्यांना माहिती द्यावे ते फार महत्त्वाचे आहे. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला असलेल्या माहिती बरोबर आहे म्हणून सांगणे आणि ॲब्सेंट, शिफ्टेड, डेड अँड डुप्लिकेट बाबत माहिती असेल तर सांगणे. या व्यतिरिक्त आपण 2002 ते 4 मध्ये SIR पूर्वी झाले होते त्या वेळामध्ये आपण कुठे होते त्या माहिती देणे गरजेचे आहे. त्याला आपण मॅपिंग म्हणतो. त्या काम इंटरनली आम्ही 2 महिन्यापासून करत आहे. त्यामध्ये आजपर्यंत 72% मॅपिंग पूर्ण झालेले आहे. म्हणजे आज यादीमध्ये असलेले लोकांच्या 72%च्या मॅपिंग 2002 ते 4च्या यादीसोबत झालेलं आहे. 2 ते 4 असा का आम्ही शब्द वापरतो? सर्वांनी लक्ष ठेवावे की आपण आज कुठेही मतदार असेल तर महाराष्ट्रामध्ये 2002, 3, 4 मध्ये तुम्ही कुठेही असेल तर किंवा तुमच्या आई वडील देशामध्ये कुठेही असेल तर चालते. आज मी कोलाबामध्ये आहेत किंवा पन्हाळामध्ये आहेत किंवा आपण नाशिकमध्ये आहेत, परंतु 2002, 3, 4 मध्ये मी होते नागपूरमध्ये होते किंवा मी चेन्नईमध्ये होते, दिल्लीमध्ये होते. देशामध्ये कुठेही असेल तर चालते. या शोधण्यासाठी आम्ही इलेक्शन कमिशननी त्यांच्या वेबसाईटमध्ये voters.eci.government.in या वेबसाईटमध्ये पूर्ण देशाच्या प्रत्येक राज्याच्या AC निहाय, जिल्हा निहाय यादी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण पाहू शकतात आणि तिथे आपण राज्य, जिल्हा, AC निवडले. तुम्ही कुठले भागामध्ये मतदान केले तुम्हाला माहिती नसू शकतात, मान्य आहे. परंतु आपण कुठले AC मध्ये होते, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये होते, मतदारसंघामध्ये होते, ते त्यावेळचा आमदार तुम्हाला आठवत असेल किंवा तुमच्या मतदार संघाचं नाव आठवत असेल, त्याप्रमाणे आपण आपल्या नाव टाकून शोधलं तर आपल्याला नाव मिळतील. तुम्ही लोकल लेवलपर्यंत, पार्टपर्यंत गेला तर पटकन 3-4 नावमध्ये आपल्या नाव मिळतील. नसेल तर तुम्हाला नावाच्या संख्या जास्त येतील, त्यांच्यामधून आपल्याला आपल्या नाव बरोबर कुठे आहे शोधून काढायचे आहे. तो आपण हे आम्ही करत आहेत. प्रत्येकाने फार काळजी करू नये, आम्ही करून येत आहेत. परंतु तुम्ही समजा मतदार परराज्यातून आले, आमच्या BLOना कळणार नाही तुम्ही कुठून आले म्हणून. तो येताना आपण कमीत कमी एवढं सांगावे की आपण कुठल्या राज्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कुठल्या मतदारसंघामध्ये होते एवढं माहिती सांगितलं तर आमचे लोक शोधून काढणार आहेत. परंतु आपल्याला कम्प्युटरला माहिती आहे, वेबसाईट आपण सहजपणे वापरतात किंवा मोबाईलमध्ये आपण शोधून माहिती वगैरे काढतात. असं असेल तर आम्हाला मदत करण्यासाठी आपण voters.eci.gov.in ला जाऊन आपल्या राज्य, जिल्हा, मतदारसंघ शोधून आपले नाव काढून ठेवले. काय माहिती काढून ठेवायचं? राज्य, मतदारसंघ, कुठले पार्ट म्हणजे बूथ आणि आपल्या सिरियल नंबर, एवढे 4 आपण शोधून काढले. BLO आपल्याकडे येताना आपण उपलब्ध करून दिले, पुरेसा आहेत. हे कशासाठी आम्ही माहितीसाठी सांगतो, कारण लोकांच्या मध्ये असं वातावरण आहे काय SIRला आम्हाला करायचं माहीत नाही. आज तारीखला आम्ही तुम्हाला 30 जूनपर्यंत आपल्याकडे येईलपर्यंत आपल्याला करायचं असेल तर एवढंच काम करायचं आहे. तुमचं नाव आहेत का शोधून काढायचं. समजा आपल्याकडे हे माहिती मॅपिंग करायला पाहिले, मॅपिंग मिळालं नाही असं गृहीत धरू. काय करावे? इलेक्शन कमिशननी 11 सर्टिफिकेट आपल्याला लिस्ट करून दिलेले आहेत. त्यांच्यामधून एक सर्टिफिकेट किंवा या व्यतिरिक्त सुद्धा आपण यापूर्वी इथे नागरिक होते किंवा रेसिडेंट होते, तुमचे जन्म 87च्या पूर्वी झाले होते, असा पुरावा असलेले कुठलेही सर्टिफिकेट चालते. त्याबाबत आम्ही पॉलिटिकल पार्टीला वगैरे विनंती केले. आणखीन काही सर्टिफिकेट याला ॲड करायचे असेल तर कृपया सांगावे,
त्याप्रमाणे आपण करू शकतो. आपल्याला वाटते की या मार्फत असलेले 11 सारखे इतर कुठले सर्टिफिकेट त्या दर्जावर आहेत, तसा असेल तर आपण कळवू शकतात, आपण कन्फर्मेशन घेऊन करू शकतो. सो 2 विषय आहेत. मॅपिंग असेल तर आपल्याला दुसरा काही डॉक्युमेंट देण्याच्या गरज नाही. मॅपिंग नसेल तर डॉक्युमेंट काही आपल्याला द्यावा लागेल. आता मॅपिंग असेल तर सुद्धा काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरून कसा आपण डुप्लिकेट काढतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरून त्याला लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामलीज आहेत का तपासण्यात येते. समजा एक माणसांनी त्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये लिंक केले, पण सरनेम जुळत नाहीये किंवा नाव जुळत नाहीये, ते डिस्क्रिपन्सी म्हणून येतात. असा एक 4-5 डिस्क्रिपन्सी आहे, आपण यापूर्वी पाहिलेला आहे. तसा डिस्क्रिपन्सी असेल तर त्या डिस्क्रिपन्सी संबंधित डॉक्युमेंट शोधून ठेवायचे. म्हणजे 11 डॉक्युमेंटला जाण्याची गरज नाही. समजा उदाहरण म्हणून सरनेम बदललेलं आहे लग्नाच्या नंतर, लग्नाचा पुरावा पुरेसा आहे. सो आपल्याला अनामली लिस्टमध्ये असेल, मॅचिंग होत नसेल, त्या संबंधित डॉक्युमेंट आपण काढून ठेवावे. आता काही लोकांचा प्रश्न असा आला की साहेब या 1 महिन्यामध्ये मी नाहीये, मी बाहेर आहे, मी काय करू. त्यांच्या फॅमिलीमध्ये असलेले कोणीही त्यांच्यासाठी माहिती देऊ शकतात, सही करू शकतात. बरोबर आहे. समजा चुकून ते सुद्धा राहिले, कोणीही नाही घरी, साहेब मी 29 जुलैच्या नंतरच येणार, काही प्रॉब्लेम नाही. त्या वेळेला आमच्या ड्राफ्ट पब्लिकेशन होऊन फायनलसाठी चालू असते. त्या वेळामध्ये आपण कृपया फॉर्म 6 भरावे. आपण 1 महिना इथे नाही म्हणून आपल्या यादीमधून काढण्याचा विषय नाही. ड्राफ्टमध्ये तुमचे नाव नसणार कारण तुम्ही नाही म्हणून, परंतु ड्राफ्ट प्रसिद्धी केल्यानंतर आपण आपल्या फॉर्म नंबर 6 यापुढे फॉर्म नंबर 6 डिक्लेरेशन सह द्यायचे आहे. म्हणजे आपण तपासतो ना, त्याप्रमाणे आम्ही या देशाचा नागरिक आहे, त्यासाठी काय आहे तो डिक्लेरेशन सह द्यायचा आहे. सो तुम्ही 1 महिना नाही म्हणून सुद्धा फार मोठा, म्हणजे 1 महिन्यामध्ये करावे आमच्या विनंती आहे, जेणेकरून आपण ड्राफ्ट यादीमध्ये येणार. पण ड्राफ्ट यादीमध्ये नाही आले म्हणून तुमचा हक्क कुठेही जात नाही. आपण फायनल पर्यंत आपल्या अर्ज भरून देऊ शकतात. या व्यतिरिक्त आम्ही सर्व पॉलिटिकल पार्टीजला विनंती केलेलं आहे, त्यांच्या बूथ लेवल असिस्टंट नेमावे. मी सांगितल्याप्रमाणे 1 लाखपेक्षा जास्त BLO बूथ लेवल ऑफिसर काम करणार आहेत, परंतु त्यांच्यासोबत सर्व व्यवस्थित चालू आहे का असा ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी, तसेच मदत करण्यासाठी प्रत्येक पक्षांना आम्ही विनंती केलेलं आहे. आजपर्यंत सर्व पक्ष मिळून 1,13,000 BLA बूथ लेवल असिस्टंट पार्टीने नेमणूक केले आहेत. हे सर्व पार्टी मिळून आहेत. म्हणजे 1 लाख म्हणजे 1 लाख बूथला नेमणूक झाल्या असं गृहीत धरू नका, कारण हे काही पार्टीनी 60,000 नेमले, काही लोकांनी 30,000 नेमले. सो आम्ही विनंती केलेला आहे तो सर्वांनी नियमा म्हणून त्यांनी सुद्धा सिरियसली घेतलं आहे. एव्हरी पार्टी हॅज अश्युर्ड दॅट दे विल अपॉइंट द BLA. या व्यतिरिक्त आजपर्यंत मॅपिंग किती BLAच्या नेमणूक झाले ते प्रेस नोटलाच आम्ही पार्टी निहाय, जिल्हा निहाय माहिती दिलेलं आहे, आपण पाहू शकतात. मॅपिंगच्या मी सांगितल्याप्रमाणे मॅपिंग पूर्ण झालेलं आहे. आणखीन 1 महिन्यामध्ये आणखीन मॅपिंगच्या टक्केवारी वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असेल तर कृपया विचारा. मुंबईमध्ये आता रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि बरेचसे नागरिक हे तात्पुरते भाड्यावर शिफ्ट होतात आणि त्यांचा मेन मूळ ॲड्रेस तोच असतो, पण आफ्टर रिडेव्हलपमेंट त्याच्यामध्ये बदल होणार असतो. आता या लोकांकरताची तजवीज तुम्ही काय केली आहे की जर ते घरी पण सापडणार नाही, त्यांचा जो हे आहे मेन ॲड्रेस, आणि ते टेम्पररी शिफ्ट झालेले असतील, त्यांचा समजा पत्ता नाही सापडला तर काय व्यवस्था केली? सो आपल्याला सांगतो, इलेक्शनच्या संबंधित कायद्याप्रमाणे
टेम्पररी आणि परमनंट असा काही नाही. रेसिडेंट ऑफ अ प्लेस असं ऑर्डिनरी रेसिडेंट ऑफ अ प्लेस असं आहे. सो या ठिकाणी ते राहत नसेल, दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, त्यांनी त्या ठिकाणचा अर्ज भरून नाव घेणे अपेक्षित आहे. त्यांनी तसा घ्यावे. डबल नाही होणार, इथे डिलीट होणार. डबल नाही होणार. फॉर्म नंबर 6 मध्ये लिहिलं असते माझे नाव यापूर्वी इथे होते, इथे वगळावे म्हणून त्यांचं असतात. त्यावेळेला इथे फॉर्म भरायचं. शिफ्ट करावं तसा कायदेशीर इश्यू नाही. नाही. वर्ष 1.5 वर्षाचे आहेत का, रिडेव्हलपमेंटला 5 वर्ष आहेत का, ते आमचा विषय नाही आहे. परंतु तुम्ही तिथे राहत नसेल, कुठे राहत आहे तिथे अर्ज करणे अपेक्षित आहेत आणि पुन्हा आले तर तिथे पुन्हा भरणे अपेक्षित आहे. कुठले ठिकाणी तुम्ही राहत आहात आज त्या ठिकाणी भरणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त काल सुद्धा काही पक्षांनी आले होते, त्यावेळेला त्यांनी म्हटले की आम्ही विशेष काही पॉईंट देऊ, त्याबाबत इलेक्शन कमिशनला विनंती करा म्हणून. असं काही विशेष आलं तर आम्ही विचार करू. परंतु आज तारीखला कायदेशीर पोझिशन हे क्लिअर असू द्यावे. लोकांनी कुठे ऑर्डिनरी रेसिडेंट आहे तिथेच असणे अपेक्षित आहे. Sir, just 2 days before the political parties, as you rightly said, made almost 36 points representation. Two simple questions. I may be ignorant, but just to understand for the readers, they have been claiming, in fact, considering whatever that happened in Bihar and West Bengal, two important what we feel as a reporter is that they demanded that there should be a transparency, it should be conducted impartially, and the third major point is that no voter should be deleted from the list. Except whatever the birthday, whatever that. So, as a CEO, can you just assure